स्वामी म्हणतात, ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा कोणी रात्री झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते. तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते, व्यक्ती धनवान बनते. यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये, नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही. मित्रांनो, स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते. तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर ज्योतिषशास्त्रात सांगतात, ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते. मित्रांनो, झोप अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते. नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते. तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो, परंतु काही वेळेस ही झोप एवढी गाढ येऊ लागते की व्यक्ती कधी आणि कुठेही झोपी जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होती. स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम अवश्य करा. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या गेलेला आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता राणी लक्ष्मी नाराज होऊन जाते. मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागी राहता कामा नये. असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घराच्या कधी राहू, केतू आणि शनीची दृष्टी पडू शकते. हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये. जे महिलांनी मी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो. झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांची चिंतन करत झोपले पाहिजे. यांनी आपणास यश, कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते. मित्रांनो, कदाचितच ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसाच्या वेळी तुम्ही कधी उशिरा उठता कामा नये. तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानली जात नाही, परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे. कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर पर्वाचे कारण बनते. त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवार जेवढी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्याच बर्बाद करू शकतात. चला तर मग यात पाहूया सकाळचा वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्ही उठले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे जीवनाची उन्नती, कामयाबी दर्शवते. यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा, धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते
तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये वास करते. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारला पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये 4 ते 5:30च्या दरम्यान उठणे शक्य नसेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा. कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान आवश्यक ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही. ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतरही कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये. जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर पूर्ण घर, कुटुंब, परिवार धनधान्याने भरून जातील. घरात खुशीच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे. या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके करून झोपतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला ज्या दिशेला झोपले पाहिजे, फक्त आपल्यापैकी बऱ्याचदा आपण त्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला मी आज संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे. तर लक्ष देऊन ऐका. वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि आपुलकी राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे. त्यांच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेलेले आहे. त्यांच्या परिवार जीवनामध्ये संतुलन म्हणून राहते. ज्या घरामध्ये लक्ष्मी क्रोधित होऊन जाते त्यांना धनासंबंधी समस्यांना झुंजावे लागते. खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवेल. त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यात जाऊ नका. त्यांनी तुम्हाला येणाऱ्या कालावधी तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव पडू नये. तर मग शेवटी अशी ही कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नये. चला तर मग जाणून घेऊया. 1. असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही व मीठ कोणाला देता कामा नये. तर हो मित्रांनो, त्या वस्तूंना तुम्ही त्यावेळेस खरेदी करून घरात तर आणू शकता, परंतु चुकूनही कोणाला असे आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही. जर तुम्ही चूक केली तर त्यांनी तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध लागू शकतो. 2. मित्रांनो, लक्षात असू द्या, जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजा पाठ करता, अगदी तसेच सूर्य मावळत्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा. कारण की घाण, कचरा, अस्वच्छतेने हा धनलक्ष्मी नाराज होते. लक्ष्मीला कचरा पसंत नसतो. 3. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीला नाराज करू शकतो. काही घरामध्ये लोक रात्रीच्या वेळी उष्टी, खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात. तर मित्रांनो, हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही. रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि यात अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याचे मानले जाते. आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करू शकतात. 4. तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला तर हे माहीत असेल की श्रीलक्ष्मीला अन्नदाताही बोलले जाते. तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनलक्ष्मी आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका.
लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण जेवण संपवावे, कारण श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडू देऊ नका. जर कोणी असे करत असल्यास त्यांना त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या लहान मुलांना ही सवय अवश्य लावा. 5. ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातील लक्ष्मी कधी वास करत नाही. त्यामुळे चुकूनही तुम्ही हे चूक घरात करू नये. 6. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतेवेळी काही चुका करतो ज्याच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते. पूजा करतेवेळी कोणती काळजी घ्यावी की पूजेच्या सामग्रीला काही लोक जमिनीवर ठेवतात. चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात, परंतु असे कधीही करू नये. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे. असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते. 7. नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो. ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छ, केरकचरा, घाण राहत असते ती लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे आपण आपल्या घराच्या साफसफाईसोबत आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग, द्वेष, दुश्मनी आपल्याला मनामध्ये कधीच ठेवू नका. आणि काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात, घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर, बेडवर आदी ठिकाणी बसून जातात. परंतु असे करणार धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून सवय खूपच अशुभदायी मानली जाते. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ करा. यांनी तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होती. काही लोकांना सवय असते तेथे अंथरुणावर अथवा बेडवरच बसूनच जेवतात. असे कधीच करू नका. अन्नपूर्णा मातेला ही लक्ष्मीचे एक रूप मानलं जातं आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. त्यामुळे अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवनकाळासाठी नाराज राहतच असते. या लोकांच्या शरीरावर भयंकर आजार आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा जमिनीवर असं करून जेवलं पाहिजे, परंतु कधी बेड अथवा अंथरुणात बसून जेवण करू नये. 8. कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते आणि घर स्वच्छ राहते आणि सकाळी कचरेवाल्याला कचरा देताना कोणती अडचण येत नाही. परंतु चुकूनही डस्टबिन कधी घराच्या समोर दरवाजाला ठेवू नका. बरेच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात ज्याने की कचरावाल्याला तुम्ही सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडेल, परंतु असे केल्याने कचरावाल्यास नव्हे तर श्री महालक्ष्मी तुमच्या दरवाजातून परत माघारी परतून जाते. तसेच शेजाऱ्याच्या सोबतच आपली संबंधही बिघडू लागतात. त्यामुळे ही चूक तुम्ही कधी करू नये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपली स्वामी संदेश नमो स्वामी या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.